नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता राकेश ईश्वरीला रेवड्या खायला देत असतो. पण ईश्वरीला त्या रेवड्या खायच्या नसतात. तेव्हा आकाश म्हणत असतो, अहो वहिनीसाहेब, अहो रेवड्यासुद्धा तिळगुळासारख्याच असतात. घ्या आणि तिळगुळासारख्या खाऊन टाका. त्याच्यामध्ये विचार करण्यासारखं काय आहे? तेव्हा राकेश म्हणतो, हो ना, घ्या. रेवड्यासुद्धा खाऊन बघा कशा लागतात त्या. तेव्हा ईश्वरी रेवड्या आपल्या हातामध्ये घेते आणि ती खाते, पण तिला राकेशवरती विश्वास नसतो. ती म्हणत असते की ह्या रेवड्यांमध्ये काही मिक्स तर केलं नसेल ना. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी त्या रेवड्या खाते. तेव्हा राकेश म्हणत असतो की बघा, कशा वाटल्या तुम्हाला रेवड्या? तिळगुळासारख्याच लागल्या ना. आता तुम्ही ह्या गोड गोड रेवड्या खा आणि माझ्याबरोबर आयुष्यभर असंच गोड गोड बोला. तेव्हा आकाश म्हणत असतो, जीजू मलासुद्धा द्या ना रेवड्या खायला. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अजिबात नाही हां. आकाश, तुला अजिबात रेवड्या मिळणार नाही आहेत. मगाशी तू किती रेवड्या खाल्ल्यास? हा संपूर्ण बॉक्स आहे ना, फक्त ईश्वरीजींसाठीच आहे. ईश्वरीजी हा घ्या. हा बॉक्स फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही आता रेवड्या खा आणि माझ्याबरोबर आयुष्यभर असंच गोड गोड बोला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामी म्हणत असते, अंजली तू आता थकली असशील. दिवसभर इथे बसू नयेस ना. दगदग झाली तुझी खूप. जा बरं तुझ्या रूममध्ये जाऊन आता आराम कर. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा म्हणत असतात की जावई बापू, तुम्ही अंजलीला रूममध्ये घेऊन जाता का? तेव्हा राकेश म्हणतो, हो जातो ना. तेव्हा इथे राकेश म्हणतो, चल अंजली चल बरं, तुला गोळ्या घ्यायच्या आहेत, आता जरा आराम कर. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते की ह्या रेवड्या खायला नको. या माणसावरती अजिबात विश्वास नाही आहे. ह्याच्यामध्ये काही मिक्स तर केलं नसेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रियाने काही बायकांना हळदी कुंकूसाठी बोलावलेलं असतं. ती म्हणते, बरं झालं तुम्ही इथे आलात, हळदी कुंकूला आलात, थोडं बरं वाटलं. त्यानंतर सुप्रियाला नम्रताची काळजी वाटत असते, कारण नम्रता तिला प्रश्न विचारत असते की नक्की असं काय घडलंय, म्हणून तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते तू मला सांगत नाही आहेस. तेव्हा इथे सुप्रिया नमूचाच विचार करत असते. तेवढ्यातच ईश्वरी आता आवराआवर करत असताना त्या ठिकाणी मामी आलेली असते. मामी म्हणत असते, काय मग ईश्वरी, काय चाललंय तुझ्या मनामध्ये? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय चाललंय म्हणजे काय? कार्यक्रम व्यवस्थित पार पडला त्याचा आनंदच आहे मला. तेव्हा वल्लरी म्हणते, जास्त खुश होऊ नकोस, कळलं ना. कारण अर्णवने तुला तिळगुळ दिला म्हणून तो तुझ्याशी गोड गोड बोलेल तर असं नाही आहे. त्याने फक्त लोक तिथे होते ना म्हणून तुला तिळगुळ दिला, मनापासून दिलेला नाहीच आहे गं. त्याच्याकडे बघून वाटत नाही की इथे अर्णवचं तुझ्यावरती प्रेम वगैरे आहे, कळलं ना. त्याचं प्रेम दिसतच नाही गं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, मामी तुम्ही माझ्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा, माझ्या संसाराकडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या संसाराकडे लक्ष द्या ना. तेव्हा वल्लरी म्हणते, तोंड सांभाळून बोल. ईश्वरी म्हणते, सुरुवात तुम्ही केली आहे म्हणून तुम्ही तोंड सांभाळून बोला आणि तुम्हाला आमच्या दोघांमधलं प्रेमही दिसेल. अर्णव सरांचं प्रेम लवकरच दिसेल तुम्हाला. तेव्हा तुम्हाला हे प्रश्न पडणार नाही की ते माझ्याबरोबर कसे बोलत होते, गोड गोड बोलत होते की कडू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश म्हणत असतो की अंजली औषधं घेतलीस ना, आता आराम कर बरं. तेव्हा अंजली म्हणत असते, आहो मी आराम करेन, पण थोडा वेळ बसा ना, गप्पा मारूया आपण. तेव्हा इथे राकेश म्हणतो, आता गप्पा मारूया, आता तू थकले असशील, थोडा आराम कर ना. आणि त्याला आता बाहेर जाऊन ईश्वरीला बघायचं असतं की तिला नशा वगैरे आली का. तेव्हा अंजली म्हणत असते, कार्यक्रम किती छान पार पडला ना, म्हणजे खूपच छान दिसत होती ईश्वरी. काळ्या रंगाच्या साडीमध्ये हलव्याचे दागिने घातले होते आणि चिंटू बघितलं कसा बघत होता तिच्याकडे आणि तिला तिळगुळसुद्धा दिला. तेव्हा राकेश म्हणतो, हो ते सगळं बरोबर आहे, पण आता अंजली तू आराम कर, मी आलोच हा थोड्या वेळात. तेव्हा अंजली म्हणते, अहो तो तुम्ही जो कपाटामध्ये रेवड्यांचा बॉक्स ठेवला होता ना एक्सपायर झालेला, तो मी फेकून दिला. मग इथे राकेश म्हणतो, मग कपाटामध्ये कुठला बॉक्स होता? तेव्हा अंजली म्हणते, तुम्ही नवीन आणले होते ना रेवड्या, त्याचाच बॉक्स होता म्हणून तो मी बॉक्स फेकून दिला. तेव्हा राकेश म्हणतो, आता काय फायदा बाहेर जाऊन, कारण ईश्वरीने भांग दिलेल्या आता रेवड्या खाल्लेल्याच नाही आहेत. म्हणूनच आता बाहेर जाऊन काही डोंबलाचा तमाशा बघता येणार आहे मला.
बाहेर जाण्यात काहीच पॉईंट नाही आहे. ही बाई पण ना मूर्ख आहे नुसती. काय गरज होती तिला भांग असलेला रेवड्यांचा बॉक्स फेकून द्यायची. हिला आता काही मारू पण शकत नाही, कारण हिचं काही बरं वाईट झालं तर अर्णव मला सोडणार नाही. ही माझ्यासाठी हुकमाचा एक्का आहे म्हणून हिला सहन करतोय, असं इकडे राकेश म्हणत असतो. तेव्हा इथे अर्णव शांतपणे विचार करत असतो. ईश्वरी त्याला म्हणत असते, हे बघा, माझ्या आईची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. माझी आई फक्त एकदा एकदा तुमच्या बाबांना भेटली होती. त्यांची साधी ओळखसुद्धा नव्हती. तेव्हा इथे सुप्रिया पण तेच म्हणत असते की अर्णव, मी तुझ्या बाबांना ओळखतसुद्धा नव्हते. आमची फक्त एकदाच इथे भेट झाली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला त्या गोष्टी आठवत असतात. तो विचार करत असतो. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते. अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, आज मी खरंच खूप खुश आहे. का माहिती आहे तुम्हाला? आज माझी लग्नानंतरची पहिली संक्रांत आणि त्या संक्रांतीला मला माझ्या सासूने त्यांच्या साडी नेसायला ठेवली होती आणि ती साडी तुम्ही मला तुमच्या हाताने नेसायला दिलीत. त्याचा मला खरंच खूप आनंद झाला आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर, म्हणजे तुम्ही हे मान्य करताय ना की इथे आईंनी मला त्यांची सून म्हणून स्वीकारलेलं आहे. मी त्यांची सून आहे हे तुम्ही मान्य करताय ना? मग जर मी आईंची सून आहे तर तुमची कोण झाले? बायको. मी तुमची बायको आहे म्हणूनच तुम्ही ही साडी मला नेसायला दिलीत ना? मी तुमची बायको, वाईफ, पत्नी. तेव्हा अर्णव म्हणत असतो, असं काही नाही आहे. मी फक्त ही साडी माझ्या आईची इच्छा पूर्ण व्हावी ना म्हणून तुला नेसायला दिली. मी माझ्या मर्जीने तुला ही साडी दिलेलीच नाही आहे. मी माझ्या आईच्या इच्छेसाठी दिले. तेव्हा ईश्वरी म्हणते, तेच तर सर, जर तुम्ही आईंची इच्छा पूर्ण करताय, कारण का मी त्यांची सून आहे, त्या माझी सासू आहेत म्हणून. मग त्या माझी सासू कधी आहेत? कारण मी तुमची बायको आहे म्हणून. बरोबर की नाही? तेव्हा इथे अर्णव आता काहीच बोलत नाही. तो सरळ तिथून निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असतात. तेव्हा मामा म्हणतात, माझा चहा कुठे आहे? ईश्वरी, अगं चहा आण. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो हो मामा, तुमच्यासाठी तुमचा स्पेशल चहा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी म्हणत असते, अगं हे काय बोलतेस तू? तू आकाशला त्या मिडल क्लास मुलीबरोबर बोलताना बघितलंस, एका किचन क्लाउडच्या बाहेर? नाही नाही, आकाश तिथे कसा काय येऊ शकतो? तो आकाश नसेलच. तेव्हा इथे वल्लरीच्या मैत्रिणीने तिला फोन करून सांगितलेलं असतं की तिने आकाशला आणि नम्रताला एकत्र किचन क्लाउडच्या बाहेर बघितलं. तो कुठेतरी मिठाईची डिलिव्हरी द्यायला गेला होता. तेव्हा इथे वल्लरीला राग आलेला असतो. वल्लरी येते आणि म्हणते, आकाश, हे सगळं काय आहे? काल तू काय म्हणालास की तुला ऑफिसमधून येता येता नम्रता अर्ध्या रस्त्यात भेटली आणि म्हणून तू तिला घरी घेऊन आलास, असं म्हणाला होतास ना तू? पण इथे मला वेगळंच काहीतरी कळलं आहे. तू त्या नम्रताबरोबर, त्या मिडल क्लास मुलीबरोबर मिठाईची डिलिव्हरी द्यायला कुठेतरी गेला होतास. हे खरं आहे का? तू खोटं बोललास माझ्याशी. त्या मिडल क्लास मुलीबरोबर तुला थांबायची काय गरज होती? अरे, तू काही साधासुधा माणूस आहे का? आणि ऑफिसमधली कामं सोडून तू त्या नम्रताची मदत करायला का गेला होतास? तू एका मोठ्या ऑफिसमध्ये मोठ्या पोझिशनवरती कामाला आहेस. ही गोष्ट तू विसरलास का? अरे, त्या कंपनीचा अर्धा मालक आहेस तू आणि तू इथे मिठाईच्या डिलिव्हरी द्यायला जातोस त्या नम्रताबरोबर. काय गरज होती तुला तिथे जायची? तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अगं वल्लरी, मग त्याच्यामध्ये इतका तमाशा करण्यासारखं काय आहे? जर तो तिची मदत करायला गेला तर त्याच्यामध्ये वाईट काय आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे बाबा, इशू काळ्या रंगाच्या साडीमध्ये हलव्याचे दागिने घालून किती सुंदर दिसत होती. सगळेजण तिच्याकडेच बघत होते. खूप छान पद्धतीने कार्यक्रम पार पडला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, आई, तुला माहिती आहे, इशू तुला खूप मिस करत होती. म्हणत होती आई आली असती तर जास्तीत जास्त बरं झालं असतं. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, नम्रता, अर्णव तुला काही बोलला नाही ना गं? तू तिथे गेलीस तर त्याला छान वाटलं ना? तो तुझ्याशी नीट बोलला ना? तेव्हा नम्रता म्हणते, हो, जीजू माझ्याशी नेहमीच नीट बोलतात. ते माझ्याशी एकदम छान वागले. पण आई, तू असं का विचारतेस गं? तुला जीजींच्या इथे बोलण्या वागण्यावरती संशय आहे का? त्यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये काही अडी आहे का, सांग ना? तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही गं, तसं काहीच नाही आहे. मी आपलं तुला सहजच विचारलं. तो तुझ्याशी नीट बोलला ना?
तेव्हा नम्रता म्हणते, हो, जिजू माझ्याशी एकदम नीट बोलले. हो ना बाबा, ते कशाला आपल्याशी काही वाईट बोलतील? आत्तापर्यंत ते आपल्याशी किती नीट वागलेत, आपली किती मदत केली आहे, मग यापुढे का असं वागतील? तेव्हा नम्रता म्हणते, आई, तू आता मला सांग बरं, तू जिजूंबद्दल अशी का बोलत असतेस? तुझ्या मनामध्ये नक्की काय चाललंय? काय लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतेस आणि मला सांगत नाहीयेस? तेव्हा सुप्रिया म्हणते, मी म्हणाले ना, सांगण्यासारखं काय नाही आहे म्हणून योग्य वेळ आल्यानंतर सांगेन. आता उगाच जास्त प्रश्न विचारू नको. तेव्हा नम्रता म्हणते, ठीक आहे, तुला नाही सांगायचं आहे ना मला, मग मी आत्ताच्या आत्ता इशूकडे जाते आणि इशूलाच विचारते की आईच्या मनात काय चाललंय ते तू मला सांग. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणते, काही गरज नाही आहे आता इशूकडे जायची. काल जाऊन आलीस ना संक्रांतीनिमित्ताने, आता सारखं सारखं तिथे जाऊ नकोस. तेव्हा नम्रता म्हणते, बाबा तुम्ही सांगा बरं, मी इशूला भेटायला जाऊ की नको? तुम्ही जे बोलाल ना तेच मी करेन. तेव्हा इथे आता नम्रता आपल्या बाबांना विचारते की मी इशूकडे जाऊ की नको? तेव्हा तिचे बाबा डोळे मिचकवतात आणि तिला आता इशारा करतात की तू ईश्वरीला भेटायला जाऊ शकतेस, तू जा. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते, अहो कशाला पाठवताय तिला? तेव्हा काका म्हणतात, असू दे, तिला जाऊन येऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी म्हणत असते, आकाश, तू त्या सात्विक फॅशनचा अर्धा मालक आहे हे तू विसरतोस का? अरे तू काय मिठाईच्या डिलिव्हरी करायला जातोस का त्या मुलीबरोबर? काय गरज होती तुला स्वतःचा तमाशा बनवून घेण्याची? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आकाश सर, काल तुम्ही ताईबरोबर गेला होतात, ही गोष्ट तुम्ही मामींना का नाही सांगितलीत? मामींना किती राग आला आता, त्यांचा गैरसमज तरी झाला नसता ना? तेव्हा आकाश म्हणतो, हो गेलो मी नम्रतासोबत, काय झालं गेलो तर? आणि मी जरी ऑफिसमध्ये मोठ्या पोझिशनवरती कामाला असलो तरी मी पण माणूस आहे ना, मलासुद्धा फ्रेंड्स आहेत. नम्रता माझी मैत्रीण आहे. अडचणीच्या काळामध्ये मी जर तिला मदत करायला गेलो तर त्याच्यामध्ये मी काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही. आणि तिला माझ्या मदतीची गरज होती. मी जर गाडी घेऊन त्या मिठाईची डिलिव्हरी द्यायला गेलो तर त्याच्यामध्ये एवढं चुकीचं काय आहे? तेव्हा वल्लरी म्हणते, काही चुकीचं नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आता यापुढे ना त्या मुलीला भेटायला तू कधीच जायचं नाही. मला ही गोष्ट अजिबात आवडणार नाही आहे, कळलं तुला आकाश? त्या मिडल क्लास मुलीपासून लांब राहायचं. अजिबात तिच्याबरोबर एकही शब्द बोलायला जायचं नाही, तिची मदत करायला जायचं नाही. तेव्हा मामा म्हणतात, अगं वल्लरी, काय बोलतेस तू हे? नम्रता खूप चांगली मुलगी आहे आणि आकाशची तिच्याजवळ मैत्री असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्हाला काही चुकीचं वाटत नसेल पण मला ते अजिबात चालणार नाही आहे, कळलं आकाश? मला अजिबात आवडणार नाही आहे तू तिच्याबरोबर बोललेलं. त्यामुळे यापुढे तिची मदत करताना किंवा तिच्याजवळ बोलताना एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला काय सांगितलं आहे हे नेहमीच लक्षात ठेवायचं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हे बघा आकाश सर, यापुढे तुम्ही ताईला कुठल्याही पद्धतीची मदत करायला जाऊ नका. बघितलंत ना मामींना किती राग आला ते? यापुढे तिला गरज असली ना तरीसुद्धा तिची मदत करू नका, नाहीतर ते मामींना नाही आवडणार, कळलं तुम्हाला? तेव्हा तिथे अर्णव आलेला असतो. आकाश म्हणत असतो, काही झालं तरी मी नम्रताला मदत करणार जेव्हा तिला मदतीची गरज असेल तेव्हा. तेव्हा ईश्वरी नको म्हणत असते, वल्लरीसुद्धा नको म्हणत असते. तेव्हा आकाश म्हणतो, एक एक मिनिट, काय चाललंय तुमचं? तुम्ही दोघींनी नाही सांगायचं आकाशला नम्रताची मदत करायची की नाही म्हणून, कळलं? आकाश तिची मदत करणार. तेव्हा ईश्वरी म्हणते, का सर, पण कशाला उगाच? मामींना नाही आवडणार. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय संबंध? मीच इथे आकाशला सांगितलंय की नम्रताला जेव्हा जेव्हा मदतीची गरज असेल तेव्हा तेव्हा तू मदतीला जायचं म्हणून, मीच सांगितलंय त्याला. तेव्हा इथे ईश्वरीला आता लक्षात आलेलं असतं की अर्णव जरी माझ्यावरती रागवलाय, आईवरती रागवलाय, पण तरीसुद्धा तो इथे नमुताईवरती रागवलेला नाही आहे आणि माझ्या बाबांवरती रागवलेला नाही आहे. या गोष्टीची जाणीव आता ईश्वरीला झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता मकर संक्रांती निमित्ताने सगळेजण टेरेसवरती जाऊन इथे आता पतंग उडवणार असतात. तेव्हा वल्लरी म्हणत असते की ईश्वरी, तुला पतंग उडवता येत नाही ना? तेव्हा अर्णव म्हणालाय की ईश्वरी पतंग उडवायला आमच्याबरोबर येणार नाही म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते, कोण म्हणालं? मी तर पतंग उडवणार, मला पतंग उडवायला खूप आवडतो. आता तुम्ही बघाच फक्त, मी टेरेसवरती गेल्यानंतर कसे पतंग उडवते आणि दुसऱ्यांचे पतंग कापते.
तेव्हा इथे ईश्वरी आता पतंग उडवण्यासाठी इथे आता गच्चीच्या इथे धक्क्यावरती उभी राहिलेली असते आणि ती खाली आता पडणार. तेवढ्यात प्रेक्षकांनो अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला सावरतो, तिला अजिबात पडू देत नाही. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो आता टेरेसवरून खाली पडणाऱ्या ईश्वरीला इथे अर्णवने पकडलेलं असतं आणि तिचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा अर्णवचं ईश्वरीवरती किती जास्त प्रेम आहे याची प्रचिती पुन्हा एकदा सगळ्यांना आणि ईश्वरीला आलेली असते.